श्री स्वामी समर्थ। ओम नमः शिवाय सगळ्यांना। तर आज आहे आमचा श्रावणचा दुसरा सोमवार। तर दुसऱ्या सोमवारी पहिला सोमवार तर माहेरी झाला होता। तर तिथं तर उपास केला होता, पण पूजा तर झाली नाही। तर आज दुसरा सोमवार तर माझ्या घरात मी महादेवाची अशी पूजा करते वर्षाला। तर गेल्या वर्षी महादेव पितळाचे होते, पण ह्या वर्षी प्रयागराजवरून आणलं होतं, त्यावेळेला अभिषेक वगैरे केलं होतं। तर आता ह्याचीच पूजा मी घरात मांडणार आहे। तर पहिला दिवा लावून घेतला, दिव्याची पूजा झाली। आता महादेवाला पाण्याचा अभिषेक करते। अभिषेक पहिले गणपतीचा झाला। गणपतीला आणि महादेवाला दोन्ही सोबतच केलं, कारण पहिला मान गणपतीला द्यावा लागतो, सगळ्यालाच माहिती आहे, पण सांगितलं। तर पहिला गणपतीला सगळ्या एका प्लेटामध्ये तिघांना मी ठेवलं, नंदीला आणि शिवजीला आणि गणपतीला। तर त्यांना पाण्याचा अभिषेक घालून धुवून घेतलं, कारण त्यांना पहिल्या दिवशीचा सगळा चंदनाचा टिका ते वगैरे लावलेलं होतं। तर हा पाणीसुद्धा आहे ना, प्रयागराजवरून आणलेलं हे पाणी आहे, त्याच्यानंच मी त्यांना अभिषेक केलं होतं। आणि आता दुधाचा अभिषेक चालू आहे। दुधाचा अभिषेक पाणी आणि दुधाचाच अभिषेक करणार आहे। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। अभिषेक झालेला आहे। आता गणपतीची स्थापना करून घेते। गणपतीची स्थापना पहिले तांदूळ ठेवून 4 दाणे तांदूळ ठेवून त्याच्यावर गणपतीला स्थापना केली। त्यांना हळद कुंकू आणि गुळाचा नैवेद्य दाखवला, फूल चढवलं आणि मोळी चढवली। म्हणजे त्यांचं ते लाल धागा जो राहतो तो मोळी राहतो तर हा महत्त्वाचा राहतो, तो आम्ही प्रत्येक देवांना चढवतो, म्हणजे ज्या वेळेला सण राहतो त्यावेळेला। तर ह्या अष्टगंध काशी रामेश्वरचा हा तिथनं आणलेला अष्टगंध आहे। तर त्याच्यानं महादेवांना आणि नंदींना टीका करून घेते आणि त्याच बोटाने 3 बट्टू ओढून घेणार आहे। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। आणि 108 तांदळाचे आपूट तांदूळ, म्हणजे तुकडा घेतलेला नाही आहे, आपूट तांदूळ घेतलेला आहे। 108 तांदळाचे दाणे मी त्यांच्यावर चढवलेले आहे। ते सुद्धा मंत्र म्हणत की ओम नमः शिवायचा मंत्र म्हणत मी हा तांदूळ चढवलेला आहे। आणि आता त्यांच्यावर मी बेलपत्री 11 बेलपत्री महादेवांना आणि गणपतीला आणि एक नंदेश्वरला, तर अशा बेलपत्र्यांनी मी त्यांना सजवणार आहे। सजवणार म्हणलं तर मी त्यांना चढवणार आहे। त्यांच्यावरच मी गुलाबचे फूल चढवणार आहे। साधी सिंपल माझी पूजा केलेली आहे, दुसरं काही केलेलं नाही आहे। आणि त्या पिवळ्या वस्त्रानं मी त्यांचा अलंकार करणार आहे, म्हणजे त्यांना चढवणार आहे। तो जो दोरा मी आता दाखवला होता ना, तो वस्त्रमाळ म्हणतात आमच्या इकडे, तर तो मी मोळी म्हणतात। तर ते चढवलेले आहे आणि अगरबत्ती लावून घेतले, गुळाचा नैवेद्य दाखवलेला आहे। समोर चॉकपीसनं खडूनच रांगोळी काढलेली आहे, रांगोळीनं काढलेले नाही, कारण उंदीर खूप फिरतोय, उंदराने पुरं विस्कटून टाकायला लागले, त्यामुळे मी चॉकपीसचा वापर केलेला आहे। आरती झालेली आहे। तर माझी साधी भोळी पूजा महादेवाला काय नुसतं पाण्याचंच, तुम्ही पाणी जरी चढवलं तर महादेव खुश होतात आणि भक्तांना पावतात। माझी पूजा झालेली आहे। माझी पूजा कशी वाटली, साधी सोपी सिंपल पूजा माझी कशी वाटली, चांगली वाटली तर लाईक शेअर जरूर करा, कमेंट करून सांगा माझी पूजा कशी वाटली। तर भेटूया एक नवीन व्हिडिओ सोबत उद्याच्याला। ओम नमः शिवाय।